नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 16 डिसेंबर पाहूया टॉप 10 घडामोडी। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा नुकताच पार पडला। मात्र या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नाहीये। त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला। पक्षातील वरिष्ठांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत। भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली। माध्यमांनी विचारलं असता तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार की नाही, पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल यावर भुजबळ म्हणाले, आता बघू, जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं विधान केल्याने राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना आता उधाण आले। बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटल्याचं पाहायला मिळालं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। आरोपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांना उत्तर देत एक तरुण सरपंचाचा खून करण्यात आलाय हे गांभीर्याने घेतलं जात आहे। आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता आरोपी जो आहे त्याला अटक केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज भुजबळांनी मला मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस आता मिळालंय असं विधान त्यांनी केलंय। दरम्यान आता भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाहीये। मराठा आरक्षणाच्या मारेकरांना आम्हाला काही एक घेणं देणं नाहीये असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर फार बोलणं टाळलं। देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। मात्र ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीत नाराजी नाट्य सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। विजय शिवतारे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणालेत, माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाहीये, माझ्यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि तेथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशा माणसांच्या हातात सत्ता देत आम्ही महाराष्ट्र पुढे नेलंय। पण आता आपण मागे चाललोय का, आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय असा सवाल विजय शिवतारे यांनी देखील उपस्थित केलाय। राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या समर्थकांचा भ्रमनिरास झालेला असताना भाजपचे पक्षश्रेष्ठींनी राणा दाम्पत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम घातल्याचं आता स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पेटून उठलेल्या राणा दाम्पत्याने विधानसभा निवडणुकीच्या काळात घेतलेली सूड आता उगवण्याची आक्रमक भूमिका आणि भाजपच्या स्थानिक वर्तुळाला दूर लोटण्याचा प्रयत्न यातून राणा यांना यश प्राप्त झालं असले तरी देखील राणा यांच्या स्वतंत्र राजकारणाच्या मर्यादा देखील आता स्पष्ट झाल्याचं दिसतंय। आज राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला। सध्याचं सरकार हे जनतेच्या मताचं नाहीये। जर हे सरकार जनतेच्या मताचं असतं तर त्यांच्यामध्ये जनतेचा धाक असता। हा धाक नसल्याने परभणी हिंसाचारासारखे प्रकार समोर येत आहेत। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। पोलिसांनी स्वतः तोडफोड केली आणि आंदोलकांवर आरोप केलाय। सामान्य माणसांवर कायदेशीर कारवाई लगेच होते, मात्र दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही होत असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला। 39 मंत्र्यांना यात स्थान देण्यात आले। अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देखील मिळाली आहे। दरम्यान महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। मंत्रिमंडळात तुम्ही आहात असंच मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिलाय, जबाबदारी दिली आहे ती मी पालन करेल। याची मला जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मौन सर्वार्थ साधन हे मी मानतो। तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे। संघटनेच्या नव्या आदेशाची वाट मी पाहत आहे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय।
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला आता देशात सत्तेच्या केंद्राचं एक प्रतीक म्हणून परिचित आहे। खुद्द देशाचे पंतप्रधान 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरूनच देशाचा ध्वज फडकवतात। पण आता हा लाल किल्ला भारत सरकारने बेकायदेशीररित्या बळकावल्याचा दावा आता केला जाऊ लागलाय। मुघल सम्राटाच्या वंशजांनी तसाच आरोप केला असून त्या संदर्भातील याचिकाही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असली तरी हा दावा आणि न्यायालयातील सुनावणी याची सध्या राजधानीच्या वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू आहे। दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टने सध्या चाहत्यांना वेळ लावलाय। भारतभर दिलजीतचे कॉन्सर्ट हे सुरूच आहेत, पण याच लाईव्ह कॉन्सर्टच्या बाबतीत दिलजीतने एक मोठा निर्णय घेतलाय। जोपर्यंत भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाहीत तोपर्यंत मी पुन्हा भारतात कॉन्सर्ट करणार नाहीये। भारतात लाईव्ह शो साठी पायाभूत सुविधा नाहीयेत, ही एक मोठी कमाईची जागा आहे। यापुढे दिलजीत भारतात त्याचे कॉन्सर्ट न करण्याचा निर्णय घेतल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा आता सुरू झाली आहे। मराठी सिनेसृष्टीचा विकास करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं यात शरद केळकरांनी सांगितलंय। मराठी चित्रपट चांगले असतात, पण थिएटरपर्यंत प्रेक्षक वर्ग पोहोचत नसल्याने चित्रपटांना अपेक्षित कमाई करणं जमत नाहीये। याच पार्श्वभूमीवर सिनेमांची संख्या कमी करायला हवी। वर्षाला प्रत्येक आठवड्यात 2 चित्रपट प्रदर्शित झाले तरी 104 सिनेमे होतात। यापेक्षा जास्त सिनेमे बनवून काय करणार? आपले चित्रपट हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांशी स्पर्धा करू शकतील असं मत देखील शरद केळकर यांनी व्यक्त केलंय।